महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे। विरोधकावर निशाणा साधताना मंत्री तटकरे म्हणाल्या की भविष्यातही विना अडथळा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहील। ही योजना सुरू होण्यापूर्वी हीच मंडळी शासनावर आर्थिक बोजा पडेल असे दावे करत होती। अगदी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली होती। कालपर्यंत या योजनेला तीव्र विरोध करणारे लोक आज अचानक महिलांच्या हिताची भाषा करत आहेत। याचे आश्चर्य वाटते। विरोधकांची ही टीका अपेक्षित असून शासन अशा वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही। योजनेच्या निधीवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवावर मंत्री तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले। त्या म्हणाल्या, योजनेचा कोणताही हप्ता प्रलंबित किंवा थकलेला नाही। एखाद्या तांत्रिक कारणामुळे एखाद्या महिन्यात पैसे मिळाले नाही तर दुसऱ्या महिन्यात 2 महिन्याचा हप्ता एकत्र दिला जात आहे। महिलांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शासनाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे त्यांनी स्पष्ट सांगितले। महायुती सरकारकडून केवळ लाडकी बहीण योजनाच नव्हे तर महिला शेतकऱ्यांसाठी विशेष धोरण आणि लखपती दीदी यासारख्या उपक्रमातून महिलांना स्वावलंबी बनवले जात आहे। राज्यातील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत या सर्व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।